पॅरिस हल्ल्यानंतर मुंबईसह देशामध्ये हाय अलर्ट जारी केला गेला आहे। मुंबई विमानतळावरील सुरक्षेत वाढसुद्धा करण्यात आली आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। पॅरिस शहरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे आणि या हल्ल्यामध्ये 160 जणांचा मृत्यू झाला आहे आणि यानंतर जगभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। देशातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। देशातल्या सर्व एअरपोर्टवर हाय अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर आपण पाहू शकता कशा पद्धतीने हाय अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे पर्यटकांच्या प्रत्येक बॅगा त्या पद्धतीने तपासल्या जात आहेत। इव्हन विमानतळाच्या परिसरात येणाऱ्या गाड्याही त्या पद्धतीने तपासल्या जात आहेत आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पर्यटकांना आज सोडण्यात येत आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था इथे तैनात करण्यात आली आणि सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आलेली आहे। SRPF असून दे किंवा ते विजिलन्स असून दे, ही सर्व डिपार्टमेंट त्या पद्धतीने तो आपला काम चोख करण्याचा प्रयत्न करत आहेत। जे गनधारी पोलीस आहेत आणि तेही त्या पद्धतीने आपलं काम करताना बघत आहेत। इथे पोलिसांच्या गस्तीबरोबरच इकडे एक खास एअरपोर्टची सुरक्षेची गस्त सुरू झालेली आहे आणि त्या गस्तीमार्फत इकडे येणारे पर्यटक असू दे किंवा येणाऱ्या गाड्या असू दे त्यांच्या तपासण्या त्या पद्धतीने केल्या जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित खांबेसह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई।